हॅलो, नमस्कार. तर चला, अष्टमी आहे. अष्टमीला ना आमच्याकडे कोहळ्याची भाजी असते नैवेद्याला. कोहळ्याची भाजी असते, तांदूळ असतात, ताक असतं आणि रव्याची खीर असते. तर रव्याच्या खीरीची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य घेऊन घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला तीळ, खसखस आणि खोबरं कोरडं भाजून मिक्सरला वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर तेल घ्यायचं. तेलामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे मेथी दाणे, मोहरी आणि जिरं घालायचं, थोडं हिंग घालायचं. तुम्ही गोडलिंबाची पानं पण घालू शकता. परतवून घ्यायचं आहे. आपले सगळे मसाले घालायचे, धने जिरे पूड म्हणा, काळा मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, भोपळा घालायचा आहे. भोपळ्याला थोड्याशा ना मोठ्या मोठ्याच फोडी ठेवायच्या, खूप पातळ पातळ नाही करायचा कोहळा, कारण खूप लवकर शिजतो. परतवून घ्यायचं, मीठ घालायचं, त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर जेव्हा कोहळं शिजेल ना तेव्हा चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ घालायचा आणि अशी ही आपली आचारी स्टाईलमध्ये झणझणीत अशी भाजी बनवून तयार असते.